तर डॉक्टर साहेबांनी या मिलिंद प्रश्न ग्रंथातील हे शेवटचं प्रकरण, त्यानंतर एक उपसंहार, एक छोटंसं प्रकरण आहे, याचं सुंदर असं वाचन या ठिकाणी केलं आणि काही अनुभवसुद्धा या ठिकाणी शेअर केलेले आहेत. विशेषतः संस्काराच्या सवयीच्या संदर्भाने, की सवयी कशा लागतात आणि त्या कशा तोडल्या पाहिजे, छान उदाहरण या ठिकाणी त्यांनी प्रस्तुत केलं. तर आता या शेवटच्या प्रकरणासंदर्भामध्ये आपण थोडंसं विश्लेषण करूया. आजही आपल्या सर्वांचं या रूममध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. धनुर्धारीच्या गुणासंबंधी प्रश्न. तर धनुर्धारीचे 4 गुण या ठिकाणी सांगितलेले आहे. धनुर्धारी आपण विशेषतः टी व्हीमध्ये ज्या आपण बघतो, ज्या स्पर्धा वगैरे होतात, त्या स्पर्धेमध्ये विशेषतः आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीच्या काळामध्ये खूप सारे धनुर्धारी होते. अर्जुनाचं नाव, एकलव्याचं नाव आपण निश्चितपणे त्या यादीमध्ये अग्रगण्य असलेलं आपल्याला दिसते. तर आणि त्याही अगोदर बुद्धाचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये, म्हणजे सिद्धार्थाचं नाव सुद्धा त्या लिस्टमध्ये आहेच. तर आपल्याला असं दिसून पडते की त्या काळामध्ये धनुर्विद्या शिकणं हा फार मोठा गुण होता, फार मोठं कौशल्य होतं. ती त्या काळातली गरजही होती. परंतु आता मात्र ही धनुर्विद्या जी आहे ती स्पर्धेपुरती मर्यादित राहिलेली आहे. कारण आता राजे नाही तर लढाया नाही, आणि लढाया आहेत तर त्या वेगळ्या पातळीवरच्या लढाया, आणि त्यासाठी लागणारे जे यंत्र आहेत, त्यासाठी लागणारे जे अवजार आहेत ते आता बदललेले आहेत, शस्त्र बदललेले आहेत. तर तीर असते आणि एक कमान असते, त्याला त्या तीरमध्ये लावून, ते त्या कमानीमध्ये लावून तो तीर खिचला जातो आणि जे टार्गेट असेल त्यावर ते सोडल्या जाते. तर आपल्या शत्रूला घायाळ करण्यासाठी, आपल्या शत्रूचा जीव घेण्यासाठी हे जे शस्त्र आहे तो त्यामध्ये निपुण असलेला, त्याला आपण धनुर्धर म्हणतो, तर तो वापरत असतो. तर या धनुर्धराचे 4 गुण आपल्याला या ठिकाणी ग्रहण करायचे आहे. तर काय म्हटलेलं आहे की धनुर्धारी बाण मारण्यासाठी आपल्या दोन्ही पायांनी जमिनीवर उभा राहतो. तर प्रश्नच नाही आहे, त्याला तर उभं राहावंच लागेल ना. उभं राहिल्याशिवाय त्याला तो धनुष्य कसं धरता येईल आणि कसा सोडता येईल, म्हणून आधार तर लागतोच उभं राहण्यासाठी. मग म्हटलेलं आहे की तो गुडघे सरळ करतो, बाणांची जुळी कमरेमागे बांधून ठेवतो. तर त्याच्या कमरेमागे बाण जे आहेत ते बाणाचा संच आपल्याला दिसतो. कारण एक बाण मारला की तो दुसरा बाण काढतो, तो लावतो, तो सोडतो, मग तिसरा बाण काढतो. तर अशा पद्धतीचा बाणाचा संच त्या ठिकाणी त्याच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळतो. एक छोटासा लांब असा बॉक्स असतो आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला ते ठेवलेले आपल्याला दिसतात. तर बाणांची जोडी कमरेमागे बांधून ठेवतो, शरीराला मजबूत करतो, दोन्ही हातांनी धनुष्य ताणतो, मूठ मजबूत दाबून ठेवतो, बोटांनी मजबूत ओढून ठेवतो, मानेने बळ देतो, डोळे बंद करतो. आता दोन्ही डोळे बंद करत नाही, एकच डोळा बंद करतो. कारण दोन्ही डोळे बंद केले तर लक्ष साधता येणार नाही. आता इथे दोन्ही डोळे नाही लिहिलेले, डोळे बंद करतो असं लिहिलेलं आहे. परंतु आपण आपल्याला समजून घेऊ, म्हणजे आपण समजून घेऊ शकतो की दोन्ही डोळे तो बंद करत नाही, तर एक डोळा बंद करतो आणि एक डोळा चालू असतो, आणि त्या डोळ्याने तो आपलं लक्ष साधण्याचा प्रयत्न करतो. निशाणा सरळ धरतो व असा आत्मविश्वास धारण करतो की मी घायाळ करीन, आपल्या शत्रूला, आपल्या समोर असलेल्या व्यक्तीला मी घायाळ करीन या बाणानं. या पद्धतीचा तो निर्धार करतो, आणि त्या पद्धतीने जी काही पोझिशन तो बाण चालवण्यासाठी घ्यावं लागते, ती पोझिशन तो त्या ठिकाणी धारण करतो. पायांना रोवतो, गुडघे सरळ करतो, वगैरे वगैरे, जे काही आता जो उल्लेख आलेला आहे. आणि मग तो मी याला घायाळ करीन, किंवा मी याची शिकार करीन, किंवा तो जो बिंदू असतो मध्यंतरी, त्या बिंदूवर मी लक्ष साध्य करीन,
अशा पद्धतीने प्रॅक्टिस करताना ते वापरल्या जाते. गोल गोल नाही का एका फड्यावर ते गोल काढलेलं असते आणि मध्यंतरी एक लाल डॉट असतो आणि त्या डॉटवर त्याला निशाणा साधायचा असतो. अशा पद्धतीने तो सुरुवातीला प्रॅक्टिस करत असतो आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर मग आपलं लक्ष साधण्याकरिता तो असा निर्धार करतो की मी घायाळ करीन. तर हा जो गुण आहे धनुर्धारीचा, हा गुण साधकांनी कशा पद्धतीनं ग्रहण केला पाहिजे हे या ठिकाणी भंते नागसेन आपल्याला सांगत आहेत. मग आपण काय केलं पाहिजे? तर धनुर्धर जसा दोन्ही पायांनी जमिनीवर उभा राहतो. जमीन ही काय आहे? उभं राहण्यासाठी त्याला आधार आहे. जमीन ही उभं राहण्यासाठी आधार आहे. जमीन ही आधार नसेल तर तो कुठे उभा राहील आणि कसा निशाणा साधेल? मग साधक भिक्खूने किंवा साधक उपासक उपासिकांनी यातून काय धारण करायचं आहे? तर म्हटलेलं आहे की शिलाच्या भूमीवर आपल्या सामर्थ्याचे पाय मजबूत केले पाहिजे. शिलाची भूमी आणि सामर्थ्याचे पाय, जसं दोन्ही पायाने जमिनीवर उभा राहतो ना, त्याच पद्धतीनं आपल्यासाठी जमीन म्हणजे शील आहे आणि उभं राहणं म्हणजे काय? तर इथे सामर्थ्याचे पाय मजबूत केले पाहिजे असं म्हटलेलं आहे. सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण केलं पाहिजे. तर यालाच आपण वीर्य सुद्धा म्हणतो. कारण वीर्य नसेल, उत्साह नसेल तर आपण ह्या गोष्टी साध्य करू शकत नाही. म्हणून त्या धनुर्धारीमध्ये जसं सामर्थ्य असते, बळ असते आणि त्या बळाच्या आधारावर, त्या सामर्थ्याच्या आधारावर, कारण तशी त्याने प्रॅक्टिस केलेली असते, त्याला ती विद्या ते अवगत झालेली असते आणि त्या अवगत झालेल्या विद्याच्या सामर्थ्यावर तो आपले पाय रोवून आपली शिकार साधण्याकरिता ताठपणे उभा होऊ शकतो. तर म्हणून इथे शिलाच्या भूमीवर आपले सामर्थ्याचे पाय मजबूत केले पाहिजे. आणि मग काय केलं पाहिजे? तर चित्ताला संयमित केले पाहिजे. कारण संयम नसेल, स्थिर नसू आपण, एकाग्रता नसेल तर आपल्याला लक्ष साधता येणार नाही. म्हणून धनुर्धारी काय करतो? स्वतःला स्थिर करतो. आपलं लक्षावर, आपल्या ध्येयावर आपलं संपूर्णपणे लक्ष केंद्रित करतो. तो आपलं लक्ष विचलित होऊ देत नाही, विचलित होऊ देत नाही, आहे की नाही? आपल्याला माहित आहे, त्या अर्जुनाची गोष्ट माहित आहे. त्यांनी खाली त्या पाण्यामध्ये पाहून त्या माशीच्या डोळ्यावर निशाणा साधलेला होता. इतकी एकाग्रता त्याने प्राप्त केलेली होती. आणि या एकाग्रतेच्या आधारावरच एवढं बारीकसं लक्ष त्याला साध्य करता आलं, नाही का? अचूक नेम त्या ठिकाणी साधता आला. म्हणून आपल्या चित्ताच्या संदर्भाने आपल्या चित्ताला शिलावर प्रतिष्ठापित केलं पाहिजे. वीर्य असलं पाहिजे, चित्ताला संयमित केलं पाहिजे, इंद्रियांना स्थिर केलं पाहिजे. तर बाहेर बाहेर भटकणारा जो आपल्या मनाचा स्वभाव आहे, विशेषतः इंद्रियाच्या संदर्भाने जे विषय या ठिकाणी उत्पन्न होतात, त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनाला स्थिर केले पाहिजे. म्हणजे आपण स्वतःमध्ये स्थिर झालो पाहिजे. तर इंद्रियाच्या विषयांना बळी पडता कामा नये. तर आपण जागृत असलो पाहिजे, आपल्या इंद्रियाच्या विषयाच्या प्रती जागृत असलो पाहिजे. स्पर्श जाणला पाहिजे, उत्पन्न होणारं विज्ञान जाणलं पाहिजे, संज्ञा जाणली पाहिजे, वेदना जाणता आल्या पाहिजे आणि संस्कार जाणता आलं पाहिजे. तर या सगळ्या बाबी ज्या काही उत्पन्न होतात चित्ताच्या स्तरावर, त्या आपल्याला जाणता आल्या पाहिजे. आणि ते जाणण्यासाठी आपल्या मनाला काय करावं लागते? स्थिर करावं लागते. इच्छा व उत्कंठांना मजबूत दाबून ठेवले पाहिजे, दमन केले पाहिजे. इच्छा व उत्कंठांना मजबूत दाबून ठेवले पाहिजे, दमन केले पाहिजे. म्हणजे तुम्हाला तिथे लोभ उत्पन्न होता कामा नये, द्वेष उत्पन्न होता कामा नये. याप्रती तुम्ही सजग राहायला पाहिजे. आपल्या मनाची पहरेदारी केली पाहिजे. आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या क्लेशांना तिथेच आपल्याला रोखता आलं पाहिजे, तिथेच रोखता आलं पाहिजे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. इच्छा व उत्कंठांना, इच्छा तर उत्पन्न होतील, उत्कंठाही उत्पन्न होईल. कारण इंद्रिय आहेत, या इंद्रियाचा पहारा जर आपला नसेल तर त्या इंद्रियांवर ते विषय येऊन आदळतील आणि
आपण जर सजग नसू, आपण सचेत नसू, आपण स्मृतिवान नसू, तर काय होईल? तर उत्कंठा निर्माण होईल. कशाविषयी? त्या विषयाचे भोग भोगण्याविषयीची जी काही उत्कंठा आहे ती मनामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून याला दाबून ठेवलं पाहिजे, याचं दमन केलं पाहिजे. त्याच ठिकाणी आपल्याला त्याला ठेचता आलं पाहिजे, थांबवता आलं पाहिजे, नष्ट करता आलं पाहिजे. तर यासाठी चित्तामध्ये निरंतर वस्तुनिष्ठ चिंतन केलं पाहिजे. चित्तामध्ये निरंतर वस्तुनिष्ठ चिंतन केलं पाहिजे. तर चिंतनाच्या पातळीवरचे जे काही ध्यान आहेत, बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती, त्यागानुसती, शीलानुसती, तर हे जे काही वेगवेगळे आलंबन आपण निवडतो, त्या वेगवेगळ्या आलंबनाच्या अनुषंगाने, जसं मरणानुसती आहे, चिंतनाचं ध्यान आहे. आपण आपल्या मरणाविषयीचं चिंतन करत असतो. इतरांच्या संदर्भामध्ये जे काही मृत्यू ओढवतात, त्या मृत्यूप्रसंगी जे काही प्रसंग निर्माण होतात, त्याला वास्तविक स्तरावर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मरणाचं सुद्धा आपण चिंतन करतो की एक दिवस आपणही मरणार आहोत. तर हे चिंतनाचे ध्यान आहे आणि हे वस्तुनिष्ठ चिंतन आहे. तर अशाच पद्धतीचं वेगवेगळ्या विषयांचं चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे आणि ते चिंतन जे आहे ते वस्तुनिष्ठ असलं पाहिजे आणि त्यालाच पहिल्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये वितर्क आणि विचार असं म्हटलेलं आहे. तर ही जी परिस्थिती आहे किंवा ही जी बाब आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे की आपण वस्तुनिष्ठ चिंतन केलं पाहिजे. सामर्थ्य ताणून ठेवले पाहिजे, सामर्थ्य ताणून ठेवले पाहिजे. तर सामर्थ्य शिथिल होता कामा नये, सामर्थ्यामध्ये उणिवा निर्माण होता कामा नये, सामर्थ्य आळसामध्ये परिवर्तित होता कामा नये. कारण आळस उत्पन्न झाला की मग माणूस आपल्या ध्येयापासून विचलित होत असतो. आणि म्हणून आपलं ध्येय जर खरोखरच गाठायचं असेल तर आपलं सामर्थ्य, आपला उत्साह, आपलं वीर्य, आपलं बल ताणून ठेवलं पाहिजे. ते कायम टिकलं पाहिजे, कायम राहिलं पाहिजे. त्याच्यात कुठलीही कमीपणा येता कामा नये, ते शिथिल होता कामा नये, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग 6 दरवाजे बंद केले पाहिजे. ते 6 दरवाजे यालाच काय म्हटलेलं आहे आपल्या पाली भाषेमध्ये? बुद्धांनी सडायतन म्हटलेलं आहे. सडायतन, 6 आयतन, याला 6 दरवाजे आपण म्हणतो. आपल्याला माहित आहे, श्रोत नाही का, चक्षु, घ्राण, जीवा, त्वचा आणि मन, हे 6 आपल्या शरीराचे दरवाजे आहेत किंवा आपल्या अस्तित्वाचे हे 6 दरवाजे आहेत. या दरवाजातून त्या इंद्रियाचा विषय जो आहे तो प्रवेश करतो आणि म्हणून आपल्याला त्या विषयाला प्रवेशच करू द्यायचा नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? 6 दरवाजे बंद केले पाहिजे, पहारा घातला पाहिजे त्यावर. आपल्याच मनावर, आपल्याच मनाचा पहारा आपल्याला बसवायचा असतो. दुसरा कोणी पहारेकरी त्या ठिकाणी पहारा देण्यासाठी येत नाही. आणि तो पहारा कशाचा असतो? तर आपल्या स्मृतीचा पहारा असतो. स्मृती जागृत ठेवून, स्मृतीलाच पहारेकरी बनवून आपल्या त्या इंद्रियावर किंवा आपल्या त्या दरवाज्यांवर, ज्याला आपण सडायतन म्हणतो, या स्मृतीचा आपल्याच मनाद्वारे तिथे पहारा आपल्याला बसवायला पाहिजे, पहारा आपण बसविला पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की 6 दरवाजे बंद केले पाहिजे, स्मृती जागृत ठेवली पाहिजे व आत्मविश्वास धारण केला पाहिजे. कुठला आत्मविश्वास धारण केला पाहिजे? की मी ज्ञानरूपी बाणाने सर्व क्लेशांना घायाळ करून टाकेल. मन पंचेंद्रिय नाही, त्याला सडायतनच म्हणतात. पंचेंद्रिय म्हणजे ते पंचधर्मेंद्रिय आहेत. पंचधर्मेंद्रिय वास्तविक पाहता भौतिक भाषेमध्ये आपण विचार केल्यानंतर त्याला इंद्रियच म्हणतो, परंतु खऱ्या अर्थानं धार्मिक भाषेमध्ये पंचेंद्रिय म्हणजे पंचधर्मेंद्रिय ज्याला आपण म्हणतो, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. आणि हे जे 6 दरवाजे आहे याला इंद्रिय जे म्हटलेलं आहे लोकल भाषेमध्ये, त्याला बुद्धाने धम्माच्या भाषेमध्ये सडायतन म्हटलेलं आहे, 6 आयतन म्हटलेले आहे. आणि या आयतनाचं आपण रक्षण केलं पाहिजे आणि हे दरवाजे आपण बंद केले पाहिजे, स्मृती जागृत ठेवली पाहिजे आणि स्वतःमधला जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास धारण केला पाहिजे. आणि हा आत्मविश्वास धारण करून मी ज्ञानरूपी बाणाने सर्व क्लेशांना घायल करून टाकेल, अशा पद्धतीचा निर्धार आपल्याला करता आला पाहिजे. आणि अशा पद्धतीचा निर्धार जो साधक करतो तो काय करतो?
तर तो ज्ञानरूपी बाणाने. तर जे काही ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे केवळ बौद्धिक ज्ञान नाही, तर ज्याला आपण खऱ्या अर्थानं प्रज्ञा म्हणतो, तर या प्रज्ञेच्या बाणाने तो काय करतो, सर्व क्लेशांना घायाळ करून टाकतो. तर ही जी बाब आलेली आहे अतिशय चित्ताच्या सूक्ष्म पातळीवरची बाब आहे आणि ही भावनामयी प्रज्ञेच्या संदर्भामध्ये आलेली आहे. ही भावनामयी प्रज्ञा जशी जशी विकसित होत जाते तसं तसं सूक्ष्म पातळीवर आपल्या मनामध्ये जे काही घटित होते त्याला जाणण्याचं सामर्थ्य, बळ नाही का, आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्या आधारे आपल्या चित्तामध्ये जे काही चाललं ते आपण जाणून घेऊ शकतो आणि त्यावर आपल्याला काम करण्यासाठी एक बळ, एक सामर्थ्य प्राप्त होत असते. आणि ते कशामुळे होते, तर ज्ञानामुळे, प्रज्ञेमुळे. आणि म्हणून या अगोदर आपण बघितलेलं आहे की प्रज्ञा काय करते, तर प्रज्ञा कापते आणि विवेक काय करतो, विवेक धरून ठेवतो, है ना. मला वाटते मिलिंद प्रश्नाचंच वाचन करता करता मागे एक प्रकरण आलेलं होतं. तर विवेक हे धरून ठेवतो आणि प्रज्ञा हे कापत असते. प्रज्ञेचा गुणधर्म कापणे आहे. इथे कापणे म्हणजे बाह्य कोणत्याही वस्तूला कापणे किंवा व्यक्तीला कापणे नाही, तर आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या क्लेशांना कापण्याचं सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर ते आहे प्रज्ञेमध्ये. आणि म्हणून मी ज्ञानरूपी बाणाने, तर इथे बाण काय आहे, बाण म्हणजे आपलं ज्ञान आहे, आपली प्रज्ञा आहे. श्रुतमयी प्रज्ञा, चिंतनमयी प्रज्ञा आणि विशेषतः या ठिकाणी भावनामयी प्रज्ञा. तर ही जी काही भावनामयी प्रज्ञा आहे ती कशाचं काम करते, तर ती इथे बाण आहे. आणि हा बाण काय करतो, घायाळ करतो, कापतो. कोणाला, क्लेशांना कापतो, क्लेशांना घायाळ करतो. तर हा धनुर्धारीचा पहिला गुण या ठिकाणी सांगितलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा असा हा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे, तो आपल्याला धारण करता आला पाहिजे. मग पुढे म्हटलेलं आहे की धनुर्धारी वाकलेले बाण सरळ करण्यासाठी एक आळक नेत असतो. काय आता बाण संपले तर मग काय करायचं, तर बाण चालवल्यानंतर त्या बाणाचा जो आकार बिघडतो त्या बाणाला पुन्हा आकार देऊन त्याला रियूज करण्याकरता, परत त्याचा उपयोग करता यावा, त्यासाठी जे आळक म्हटलेला आहे, आळक तो नेत असतो. आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो, तर जे वाकलेले बाण आहे त्याला सरळ करण्यासाठी. तर हा धनुर्धारीचा दुसरा गुण आहे ना. मग याचा कसा काय वापर करायचा किंवा याचा आपल्या जीवनाला ते कसं लावून घ्यायचं, तर पुढे म्हटलेलं आहे की साधकाने आपल्या वाकलेल्या चित्ताला सरळ करण्यासाठी, आपल्या वाकलेल्या चित्ताला, आपलं चित्त कसं आहे, वाकलेलं आहे, ते काही सरळ नाही आहे. वाकलेला आहे याचा अर्थ तर विस्कळीत आहे, भटकलेला आहे, विविध कामामध्ये व्यस्त आहे, विविध अकुशलांनी ते भरलेलं आहे, असं हे आपलं चित्त वाकलेलं आहे. कुठेही पडते, ते स्थिर राहत नाही, ते एकाग्र होत नाही एका ठिकाणी. आणि अशा या विस्कळीत झालेल्या, अशा या अस्थिर असणाऱ्या चित्ताला आपल्याला स्थिर करायचं आहे, त्याला सरळ करायचं आहे सुतासारखं. आता ते काही सरळ नाही. आणि त्यासाठी जे वाकलेले बाण सरळ करण्यासाठी जसा हा धनुर्धर आळक वापरतो, त्याचप्रमाणे आपल्या वाकलेल्या चित्ताला सरळ करण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये स्मृती प्रस्थान रूपी आळक सोबत ठेवले पाहिजे. वारंवार हा उल्लेख येतो आणि वारंवार जेव्हा उल्लेख येतो तेव्हा या ठिकाणी वारंवार सतीपठणाचा उल्लेख येत असतो. स्मृती प्रस्थान ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. तर स्मृती पठ्ठान म्हणजे तर स्मृतीला स्थापित करणे. स्मृतीला स्थापित केल्याशिवाय आपल्या समाधीचा जो काही अभ्यास आहे तो पुढे जात नाही. आणि म्हणून इथे स्मृतीचा खूप मोठा रोल आहे. म्हणून आनापान सती हे ध्यान आपण स्मृतीला प्रस्थापित करण्यासाठीच करत असतो. स्मृतीचा सराव आपण करत असतो. चित्ताची एकाग्रता साधण्यासाठी स्मृतीचा सराव म्हणजेच आनापान सती ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय आपल्या चित्ताला आपल्याला सरळ करता येत नाही. आणि म्हणून हे आळक आपल्याला वापरावं लागतात. आणि हे आळक म्हणजेच काय आहे, तर स्मृती प्रस्थान आहे. कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना आणि धर्मानुपश्यना. तर या 4 स्मृती प्रस्थानाचा वापर करून आपल्या वाकलेल्या मनाला आपण सरळ करत असतो.
आणि म्हणून हा दुसरा धनुर्धारीचा गुण या ठिकाणी आपण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर म्हटलेलं आहे की हे राजा, धनुर्धारी एक निशाण ठरवून त्यावर आपला अभ्यास करतो. सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे, अभ्यास करीत असताना एका फळ्यावर जे काही टार्गेट त्याला दिलं जाते, किंवा पिक्चरमध्ये आपण बघतो की धनुर्धारी शिकत असताना झाडावर काही मार्क केले जाते, तिथे तो आपलं टार्गेट बनवतो, किंवा अशा पद्धतीचे काही गोष्टी वापरल्या जातात आणि तिथे टार्गेट सेट करून ते आपल्या धनुर्विद्येचा अभ्यास करताना आपल्याला दिसून पडतात. तर म्हणून इथे म्हटलेलं आहे की धनुर्धारी एक निशाणा ठरवून त्यावर आपला अभ्यास करतो, तो साधण्याचा प्रयत्न करतो, अचूकपणा साधण्याचा प्रयत्न करतो. एका प्रयत्नातून आपले लक्ष त्याला गाठता येत नाही, वारंवार प्रयत्न करतो आणि मध्यंतरी त्या असलेल्या डॉटच्या आजूबाजूला त्याचे बाण लागत असतात आणि मग ही परफेक्टनेस साधता साधता, प्रॅक्टिस करता करता तो एवढा निपुण होतो की तो बरोबर आपलं साध्य त्या ठिकाणी जे मध्यंतरीचा डॉट असतो त्यावर तो आपला बाण सोडण्यामध्ये पटाईत होतो, है ना. तर आपल्याला सुद्धा अशाच पद्धतीचा अभ्यास आपल्या शरीरामध्ये करायचा आहे. आणि शरीराच्या आधारावरच आपला हा जो अभ्यास आहे तो आपल्याला करायचा आहे. शरीर त्यासाठी आधार आहे. मग हे राजा, साधक भिक्खूंनी या शरीरामध्ये कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे? तर ते म्हणतात, हे शरीर अनित्य आहे याचा अभ्यास केला पाहिजे. हे शरीर दुःख आहे, हे शरीर अनात्म आहे याचा अभ्यास केला पाहिजे. तर संस्कारित अस्तित्वाचे जे 3 लक्षणं आहे, या 3 लक्षणावरचा अभ्यास आपण केला पाहिजे. अनित्यतावर चिंतन केलं पाहिजे, दुःखावर चिंतन केलं पाहिजे, अनात्म या तत्वावर आपण चिंतन केलं पाहिजे. आणि चिंतन करता 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 तो स्वभाव प्रत्येक ठिकाणी आपल्याला लावून पाहता आला पाहिजे, जाणता आला पाहिजे की जे काही अस्तित्वामध्ये आहे ते नित्य नाही, शाश्वत नाही, ध्रुव नाही, अजर नाही, अमर नाही, ठोस नाही, मरणधर्मी आहे, उत्पन्न होणारा आणि नष्ट होणारा आहे. प्रत्येक गोष्ट प्रतिक्षण उत्पन्न होत आहे आणि नष्ट होत आहे. तर चिंतनाच्या आधारावर हे चिंतन अधिक प्रगाढ आपल्याला करता आलं पाहिजे. आणि हे चिंतन जेव्हा प्रगाढ होते तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला त्याचा जो वास्तविक बोध आहे तो हळूहळू ध्यानाच्या माध्यमातून व्हायला लागते. आणि म्हणून चिंतनमयी प्रज्ञा सुद्धा किती महत्त्वाची आहे. आपण थोडंसं थांबून, स्थिर होऊन, शांत होऊन, एकाग्रता साधून अशा या तत्वांचं चिंतन केलं पाहिजे, अशा या गोष्टींचं आपण चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की शरीरावर आपण चिंतन केलं पाहिजे. काय चिंतन केलं पाहिजे? की शरीर अनित्यच आहे ना, आणि हे आपल्याला जाणता आलं पाहिजे. शरीर हे दुःखानं भरलेलं आहे, ते दुःख अनुभवता आलं पाहिजे. अनात्म आहे, रोगी आहे, फोड आहे, जखम आहे. तर आपल्या शरीरामध्ये रोग उत्पन्न होतात, फोड उत्पन्न होतात, आपल्या शरीरावर जखमा उत्पन्न होतात, दुखणे उत्पन्न होते, रोग निर्माण होतात, विविध पद्धतीचे रोग निर्माण होतात. त्यानंतर मरण आहे, परलोक आहे, संकट आहे. जीवनामध्ये खूप सारे संकट आपल्यावर येत असतात आणि हे संकट सांगून येत नाही. कधी कोणतं संकट येईल हे काही सांगता येत नाही. माणसाचं जीवन हे अशा पद्धतीचं अस्थिर आहे, स्थिर नाही. आणि म्हणून कोणत्या वेळेस कोणते संकट येईल, कोणत्या वेळेस कोणता रोग होईल, कधी पडू, कधी मरू, कधी मार लागेल, काही सांगता येत नाही, काहीही सांगता येत नाही ना. असं हे उपद्रव्य आहे, भय आहे, उपसर्ग आहे, अस्थिर आहे, भंग होणारे आहे ना, अध्रुव आहे, ध्रुव नाही, नित्य नाही, शाश्वत नाही, असुरक्षित आहे. आपलं जीवन असुरक्षितच आहे, कधी काय होईल काहीही सांगता नाही येत, आहे का नाही. आणि म्हणून आपण आपल्या अवतीभोवती किंवा आपले जे लोक आहेत त्यांच्या संदर्भामध्ये जे घडते, आता अजय सरांच्या मुलासोबत जे काही घडलं ना, ते काही अपेक्षित नव्हतं किंवा आपल्याला त्याची कल्पनाही नव्हती, पूर्वसूचनाही नव्हती असं काही होईल म्हणून. पण अचानकपणे जीवनामध्ये या घटना घडतात आणि माणसाचं शरीर हे मरणधर्मी असल्यामुळे, व्याधीधर्मी असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये व्याधी उत्पन्न होतच राहतात आणि असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतच राहतात, है ना. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे अनित्यतेच्या नियमानुसार आपण बघितलं पाहिजे. नित्य काहीही नाही आहे. आज जखम झाली असेल, उद्या ती दुरुस्त होते. आज एखादा रोग झालेला असेल, उद्या तो दुरुस्त होतो, आहे की नाही.
आणि म्हणजे तो रोग दुरुस्त झाला म्हणजे पुन्हा काही होणार नाही असंही काही नाही आहे, तर परत आणखी कुठलं ना कुठला इजा किंवा कुठला ना कुठला रोग ना व्याधी आपल्याला होतच असते. तर आपल्याला या सगळ्या गोष्टीचा स्वभाव जो आहे आणि तो म्हणजे अनित्यता, तो म्हणजे दुःख, ते म्हणजे अनात्म, हे आपल्याला या सगळ्या अनुभवातून जाणता आला पाहिजे. आणि हा जो अनुभव आहे तो अधिकाधिक विकसित करता आला पाहिजे. आणि अशा पद्धतीने या अनुभवाला त्याच्या सत्य स्वरूपामध्ये जाणण्यापर्यंत आपल्या मनाला आपण काय केलं पाहिजे, डेव्हलप केलं पाहिजे, नाही का. तर मरण आहे, परलोक आहे. परलोक म्हटलेलं आहे इथे. लोक म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहोत, परलोक म्हणजे इतरही सत्व ज्या ठिकाणी राहतात त्याला परलोक म्हटलेलं आहे. आणि ते सत्व नाहीत असं काही नाही आहे. तर 31 प्रकारचे जे लोक सांगितलेले आहेत त्याला परलोक म्हटलेलं आहे बुद्धांनी. संकट आहेत, उपद्रव्य आहे, भय आहे, उपसर्ग आहे, अस्थिरता आहे, भंग होणार आहे, सगळं भंगच होणार आहे ना. कारण नित्य काहीच नाही, अध्रुव आहे, ध्रुव नाही, शाश्वत नाही, असुरक्षित आहे, अप्रमादित आहे, शरणरहित आहे, अशरणभूत आहे. शरणरहित, नाही का. तर शरणरहित आहे असं म्हटलेलं आहे. तर कुठेही शरण नाही, कुठेही शरण नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या मृत्यूला टाळण्यासाठी कोणत्याही गोष्टीची शरण तुम्हाला तुमच्या मृत्यूपासून तुमच्या मृत्यूला तुमची मृत्यू तुम्हाला टाळता येत नाही. बुद्ध काय म्हणतात, तुम्ही आकाशात जाऊन लपा, धरतीच्या गर्भामध्ये जाऊन लपा, जंगलामध्ये जाऊन लपा, झुडपामध्ये जाऊन लपा, कुठेही जाऊन लपा, मृत्यू मात्र तुमचा शोध घेत घेत त्या ठिकाणी येणार आणि तुमच्यावर झडप घालणार. म्हणून एकच शरणस्थान आपल्यासाठी आहे आणि ते म्हणजे त्रिरत्नाचं शरणस्थान. याशिवाय आपली दुसऱ्या कुठेही कशामध्येही शरण म्हणजे आपली सुरक्षितता नाही. आपलं शरण कुठल्याही तुमच्या घरामध्ये, तुमच्या कारमध्ये, तुमच्या वैभवामध्ये, तुमच्या करोडो रुपयाच्या मालमत्तेमध्ये, तुमच्या पुत्रामध्ये. अनेक ठिकाणी आपण असं बघतो की अनेकांची मुलं मोठी मोठी डॉक्टर आहेत, परंतु हे डॉक्टर आपल्या आई वडिलांच्याच कामी पडत नाही. त्यांना ते वाचवू शकत नाही. दुर्धर आजारातून ते मुलं वाचवू शकत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की हे आपले योग्य शरणस्थान नाही आहेत. आपले योग्य आपले मुलं, आपली धनदौलत, आपलं घर, आपली संपत्ती, कुठेही आपण सुरक्षित नाहीत. हे सगळं असून सुद्धा मृत्यू आपल्यावर घालतोच. या अर्थाने शरणरहित म्हटलेलं आहे ना. तर खाली आहे, तुच्छ आहे, शून्य आहे, दुष्परिणाम युक्त आहे, परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील आहे, स्वभावच आहे सृष्टीचा परिवर्तन. सातत्याने ही सृष्टी परिवर्तनाच्या प्रक्रियेतून चाललेली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने म्हटलेलं आहे की वध करणारा आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, आश्रवयुक्त आहे, संस्कारयुक्त आहेत. म्हणजे त्या भिक्खूला ह्या सगळ्या गोष्टी जाणता आल्या पाहिजे, याचा अनुभव त्याला घेता आलं पाहिजे आणि याचं बोध त्याला झालं पाहिजे, याचं ज्ञान त्याला झालं पाहिजे. जे आहे जसं आहे तसं पाहणं, यालाच म्हटलेलं आहे यथाभूत ज्ञानदर्शन. म्हणून म्हटलेलं आहे ना, काय म्हटलेलं आहे, ज्ञान है ना. तर ज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते ज्ञान म्हणजे काय, प्रज्ञा आहे. आणि ही प्रज्ञा जशी जशी विकसित होते तसं तसं त्याला सार दिसते, असार दिसते, पाहता येते, त्याला परिवर्तन पाहता येते, बदल अनुभवता येते. सार कुठे आहे, असार कुठे आहे हे त्याला समजते, आहे की नाही. ऐश्वर्य कुठे आहे आणि ते कोणतं ऐश्वर्य आहे, आश्रव कसे आहे, ते किती प्रमाणामध्ये नष्ट झालेले आहे, किती बाकी आहेत, संस्कार कसे आहेत, ते कसे काम करतात, है ना. संस्कारातून मुक्ती म्हणजे काय, संस्कार कसा उत्पन्न होतो, या सगळ्या गोष्टी जाणण्याची जी काही पात्रता आहे ते त्याच्यामध्ये विकसित होत असते, है ना. वृद्ध होणारा आहे, रोग उत्पन्न होणारा आहे, मरणारा आहे, शोक करणारा आहे, आक्रंदन करणारा आहे, पश्चाताप करणारा आहे, क्लेश उत्पन्न करणारा आहे. तर या सगळ्या बाबी आपल्या नामरूपाच्या आधारावरच उत्पन्न होत असतात. नामरूपामध्येच आपण या सगळ्या बाबींचा अनुभव घेऊ शकतो. आणि म्हणून नामरूपावरच भगवान बुद्धाने एक प्रकारे याच लॅबोरेटरीमध्ये बुद्धाने सर्व सत्य है ना तर जाणलेलं आहे. आणि म्हणून या शरीराला आधार बनवून चित्ताच्या स्तरावर ही जी काही अनित्यता आहे, दुःख आहे, अनात्म आहे, क्लेश आहेत,
त्यांचं उत्पन्न होणे आहे, त्यांचं नष्ट होणे आहे, माणूस कसा मरतो, लोक कसे शोक करतात, आक्रंदन करतात, पश्चाताप करतात, त्यातून कसे क्लेश उत्पन्न होतात. तर या सगळ्या बाबी ध्यानाच्या माध्यमातून आपल्या चित्ताला स्थिर ठेवून, आपल्या शरीराच्या आधार बनवून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. या सगळ्या गोष्टी खूप सूक्ष्मपणे जाणून घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टींचा स्वभाव जो आहे ते जाणून घ्यायचा आहे. आणि ते काही स्थिर नाही, नित्य नाही, शाश्वत नाही. हे जे अस्तित्वाचे गुण आहेत ते आपल्याला आपल्या अनुभवातून जाणून घ्यायचं आहे. आणि हे जेव्हा जाणून घेतो तेव्हा हे जे काही अस्तित्वाचे लक्षणं आहेत तेच बोध होतात. त्याचा बोध आपल्याला होतो आणि म्हणून त्याला लक्षणही म्हटलेलं आहे आणि त्याला बोध सुद्धा म्हटलेलं आहे. तर याचा अभ्यास आपण केला पाहिजे. त्यानंतर म्हटलेलं आहे की धनुर्धारी रोज सकाळी संध्याकाळी अभ्यास करतो. तर अभ्यास निरंतर केलाच पाहिजे. अभ्यासामध्ये निरंतरता नसेल तर मग आपल्याला काहीही प्राप्त करता येत नाही, म्हणजे आपल्या प्रज्ञेमध्ये आपला विकास करता येत नाही. आणि म्हणून जसं बाह्य स्वरूपामध्ये पुस्तकांचं वाचन गरजेचं आहे, त्याचप्रमाणे आपल्या मनाला अधिकाधिक खोलवर जाणण्यासाठी ध्यानाचा अभ्यास सुद्धा सायंकाळी आणि सकाळी करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून शिबिरला गेल्यानंतर निर्देश दिले जातात की तुम्ही रोज सातत्यानं सकाळी संध्याकाळी ध्यानाचा सराव केला पाहिजे. सराव जर आपला नसेल तर आपल्याला आपल्या चित्ताच्या संदर्भाने ही जे काही सूक्ष्म बाबी आहे त्या आपल्याला जाणून घेता येणार नाही. आणि म्हणून रोज सकाळी आणि सायंकाळी आपण काय केला पाहिजे, ध्यानाचा अभ्यास केला पाहिजे, आलंबन ग्रहण केलं पाहिजे आणि आलंबन ग्रहण करून आपण अभ्यास केला पाहिजे. तर ध्यान करण्यासाठी कुठलं ना कुठलं आलंबन पाहिजे ना. आणि ते आलंबन कम्मठान ज्याला आपण म्हणतो, ते कम्मठान 40 प्रकारचे आपल्याला बुद्धांनी सांगितलेले आहे. आणि त्यापैकी आपल्याला जे योग्य वाटते किंवा आपल्याला वेळोवेळी ज्या कम्मठानाचा अभ्यास करायचा असेल तर त्या कम्मठानाचा आपण अभ्यास केला पाहिजे, ते कम्मठान ग्रहण केले पाहिजे. आज एक प्रकारचं ध्यान, उद्या मैत्री भावना, आज बुद्धानुसती, अशा पद्धतीचे जस्ट सिटिंग वगैरे वगैरे बरेच काही ध्यान आहेत, ध्यानाचे प्रकार आहेत. तर वेगवेगळ्या ध्यानाचा अवलंब आपण केला पाहिजे आणि त्या ध्यानाचा सराव आपण रोज केला पाहिजे. आपण अशा ध्यानाच्या सरावातून आपल्या चित्तावर जे काही परिणाम आहे ते परिणाम आपण साधत असतो. तर हा चौथा गुण या ठिकाणी, जसं धनुर्धारी रोज प्रॅक्टिस करतो तसं आपल्याला सुद्धा प्रॅक्टिस करावी लागतात, आहे की नाही. म्हणजे तो निपुण झाला तरी पण त्याला प्रॅक्टिस करावीच लागते. बुद्धत्व प्राप्त केल्यानंतरही ते ध्यान करायचे, संक्रमण करायचे. कशासाठी? तर त्या जे काही त्यांनी प्राप्त केलेलं आहे त्याचं स्मरण करण्यासाठी त्यांना सुद्धा ध्यान करावं लागेल. आणि म्हणून नित्य नियमानं भगवान बुद्ध सुद्धा ध्यान करायचे, मैत्री भावनेचं ध्यान करायचे, है ना, किंवा इतरही ध्यान ते करायचे. तर इथे असं म्हटलेलं आहे, धर्मसेनापती स्थवीर सारीपुत्ताने म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे धनुर्धारी रोज सकाळी संध्याकाळी अभ्यास करतो, आपल्या अभ्यासाचा सराव अखंडित ठेवल्यामुळे त्याला भोजन व मजुरी प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे बुद्धपुत्र आपल्या शरीरामध्ये अभ्यास करीत असतात, सराव करीत असतात, त्यात ते खंड पडू देत नाही, म्हणून त्यांना अहर्तपद प्राप्त होत असते. तर सरावातून हे प्राप्त होत असते, प्रॅक्टिसमधून हे प्राप्त होत असते. नियमित रूपाने एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण सराव करतो तेव्हा हळूवारपणे का होईना, खंड न पडता आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा सराव करतो तेव्हा या सरावातून परिपूर्णता साधत 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 थेंब थेंब तळ साचे म्हणतात, किंवा प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असंही म्हणतात. तर मग ही जी प्रॅक्टिस आहे, हा जो सराव आहे, हे जे थोडं थोडं ग्रहण करणं आहे, हे जे थोडं थोडं संग्रहित करणं आहे, यातून एक दिवस आपला भंडार भरतो आणि आपल्याला जे साध्य आहे ते एक दिवस प्राप्त करता येते. आणि या अनुषंगाने ही सगळी शिकवण आतापर्यंत या ग्रंथाच्या माध्यमातून आपण आत्मसात केलेली आहे, ग्रहण केलेली आहे, ऐकलेली आहे. त्यावर खरोखरच चिंतन मनन केलं पाहिजे, ते ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचे परिणाम आपल्याला साधून घेता आले पाहिजे. आणि हे परिणाम जर आपल्याला साधून घेता येत नसेल तर मग नळे फुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. तर असं जर झालं तर आपण हा जो काही वेळ देतो, हे जे काही चिंतन करतो, मनन करतो, ऐकून घेतो, एवढे मोठे मोठे आपण ग्रंथ वाचतो, तर निश्चितपणे यातून आपल्याला काही ना काही साध्य करता आलं पाहिजे. आणि ते साध्य
आपण प्रामाणिकपणे जेव्हा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतो, ध्यान करतो, शिलाचरण करतो, तर त्यातून निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये एक फार मोठं परिवर्तन घडून येत असते. तर आपण सर्वांनी आजच्या या प्रकरणाच्या अनुषंगाने ऐकून घेतलं, त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन. धन्यवाद. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.